देखील खोडा घातला, कोर्टात गेले, पण त्यांना कोर्टाने देखील नाकारलं आणि लाडक्या बहिणींनी प्रचंड असं आम्हाला मदत केली आणि लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला आणि म्हणून आज प्रचंड असा विजय मिळालाय। लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत, सगळं। आणि मग या सर्वांनी मिळून मी सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, बंद होणार नाही, खात्री बाळगा। लाडक्या त्याचबरोबर त्याने एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली आहे, ती योजना कधी बंद होणार नाही। लेक लाडकी लखपती योजना आहे। आता मला आपल्या मनीषाताईंनी सांगितलं 3000 महिलांनी आपल्या या काय केलं, त्यांनी क्रेडिट सोसायटी चालू केली। या लाडक्या बहिणींनी 1500 रुपये जमा करून 3000 लोक एकत्र आले, क्रेडिट सोसायटी चालू केली। ही एक चालना देणारं एक इकोसिस्टम आहे, ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे। आणि म्हणून काही लोकांनी आपल्या घरगुती अडचणी सोडवायला त्याचा पैसा वापर केला, काही लोकांनी अशा क्रेडिट सोसायटी केल्या, काही लोकांनी छोटे व्यवसाय मोठे केले। हे खरं म्हणजे सरकारचं काम आहे। सरकारचं काय काम असतं? सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये बदल घडवणं। आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणायला आमचा जन्म झालेला आहे। कारण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आले पाहिजे तरच सरकार, आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून एवढ्या योजना आपण आणतोय, त्याचा फायदा लोकांना झाला। तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेबाबत सर्वजण अफवा पसरत आहेत, तर त्याकडे कोणत्याही लाडक्या बहिणीने लक्ष द्यायचं नाही। तर या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत। तर कोणत्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही किंवा आपलं सरकार ती योजना बंद करणार नाही, आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे। लाडकी बहीण योजना, तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी तर समोर आलेली आहे। तर पहा, फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आजपासून आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला सुद्धा आहे। तर मला लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता जमा झालेला आहे त्यांनी मला सर पैसे आले धन्यवाद असा मेसेज मला तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांनाच समजणार आहे, सर्वांपर्यंत पोहोचणार आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी खुशखबर समोर आलेली आहे। तर फेब्रुवारीचा जर हप्ता आला नसेल तर आपल्याला कोणते कामं करायचे आहेत, कोणते निकष आपण बघायचे आहेत की त्यामुळे आपला फेब्रुवारीचा हप्ता लवकर आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर पहा, खुशखबर, फेब्रुवारीचा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार। तर 3490 कोटी रुपयाचा निधी इथं जमा झालेला आहे। तर पहा, महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर दिलेली आहे। तर लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आजपासून मिळणार आहे। तर ही फेब्रुवारीची जी इन्स्टॉलमेंट आहे ती भरपूर लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आज सकाळी जमा झालेली आहे। 9 ते 10 वाजता काही लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हा 8वा हप्ता जमा झालेला आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे। तर लाडकी बहीण योजनेत आता 1500 रुपये कधी मिळणार याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आजपासून जमा होणार, आणि जमा व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। पहा मित्रांनो, हा जो 8वा हप्ता आहे तो भरपूर महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तर आजपासून हा 8वा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, आणि येत्या 5 ते 6 दिवसामध्ये जवळजवळ सर्वच पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हा 8वा हप्ता जमा होणार आहे। तर पहा, तर याबद्दल एक सविस्तर माहिती आपण इथे पाहणार आहोत। तर पहा, मार्च महिन्यामध्ये 3 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। तर अर्थसंकल्प आधी फेब्रुवारीचा हप्ता दिला जाणार आहे। पहा, म्हणजे 3 मार्चला आपल्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। तर त्याच्या अगोदरच आपल्याला हा जो फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे त्याचं वितरण इथं संपणार आहे। त्याचा लाभ सर्व पात्र महिलांना इथं दिला जाणार आहे। तर पहा, तर याचं कारण असं आहे की अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपयांबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे। पहा, आपल्या सरकारने जे
दिलेलं होतं की लाडक्या बहीण योजनेला आता 1500 रुपयावरून थेट लाभ इथं 600 रुपयांची वाढ होऊन 2100 रुपये जो हप्ता आपल्या लाडक्या बहिणीला मिळणार होता, तर त्याची घोषणा होण्याची या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा होण्याची इथं दाट शक्यता इथं दिसत आहे. त्यामुळे ही आपल्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी इथं असणार आहे. तर पहा, त्यामुळे त्याआधी आपल्या हा जो 8वा हप्ता आहे तो सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लवकर वितरित केला जाणार आहे. आणि लाडक्या बहिणींना गेल्या अनेक दिवसापासून फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याची त्यांच्या मनामध्ये उत्सुकता लागलेली होती. परंतु त्याची आता वाट बघायची इथं त्यांनी वाट बघायची गरज नाही. आता त्यांची वाट बघण्याची वेळ इथं संपलेली आहे. तर जवळजवळ आजपासून तारखेपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हा 8वा हप्ता हा लवकरच जमा होणार आहे. तर पहा, अजित पवारांनी येत्या 8 दिवसात पैसे येतील अशी माहिती दिलेली होती. तर पहा, लाडकी बहीण योजनेचे जे नवीन निकष आहेत ते नवीन निकष कोणते आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत जाऊन KYC करून हयातीत असल्याचा दाखला त्याला जोडून द्यावा लागणार आहे. दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करणे अनिवार्य असणार आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून बाद केलं जाणार आहे. 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केलं जाणार आहे. लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही. पहा, आणि लवकरच जे नवीन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे तर त्यांचे अर्ज भरल्यानंतर त्यांना जुलैपासून लाभ मिळणार नाही. तर त्यांनी ज्या महिन्यामध्ये त्यांचा फॉर्म सबमिट केलेला आहे त्यांना त्या महिन्यापासूनच पुढे लाभ दिला जाणार आहे. त्यांना जुलै महिन्यापासून लाभ मिळणार नाही. अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं, अर्ज भरल्यानंतर जो पुढील महिना असेल त्यापासून त्यांना पुढे लाभ मिळणार आहे. पुढचा निकष आहे अर्जातील नावे, पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केलं जाणार आहे. पहा, अर्जामध्ये जे नाव दिलेलं आहे आणि बँक पासबुकवर जर वेगळं नाव असेल तर त्या सुद्धा महिलांना इथून लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र केलं जाणार आहे. नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 1500 रुपये दिले जाणार नाहीत. पहा, ज्या महिला नमो योजनेचा लाभ घेत आहेत किंवा दिव्यांग विभागातील एखाद्या योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांना लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये दिले जाणार नाहीत. मित्रांनो, मला लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहात आणि तुम्हाला हा 8वा हप्ता मिळाला का नाही. आणि जर मिळाला नसेल तर सर अजूनही 8वा हप्ता मिळालेला नाही तुम्ही अशी कमेंट करायची आहे. आणि जर 8वा हप्ता मिळालेला असेल तर सर 8वा हप्ता मिळाला, धन्यवाद अशी कमेंट मला करून सांगायचं आहे. मित्रांनो, तुमची कमेंट माझ्यापर्यंत आल्यानंतर मला समजणार आहे की कोणत्या विभागामध्ये पैसे लवकर जात आहेत आणि कोणत्या विभागामध्ये पैसे उशिरा मिळत आहेत. तर ही आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी, आपल्या राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ही एक मदत असणार आहे.